नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायनामिक झोन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. मित्र हो, आपण सर्वजण ज्याची मागील 3 ते 4 महिने आतुरतेने वाट पाहत होतो त्या डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेला शेवटी सुरुवात झालेली आहे. आपणास माहिती आहे की DTEने 3 डिसेंबर 2020ला एक नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं आहे, ज्यामध्ये तुमची कॅप राऊंड 1 कधी होणार आहे, कॅप राऊंड 2 कधी होणार आहे आणि कट ऑफ डेट काय असणार आहे हे डिटेल नोटिफिकेशन DTEने प्रसिद्ध केलेले आहे. ते तुम्ही पाहिलं असालच आणि जर पाहिलं नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी मी परत एकदा ते तुमच्यासाठी एक्सप्लेन करणार आहे. तर मित्रहो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे डिप्लोमा प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया, सुधारित प्रवेश प्रक्रिया यासाठी की यावेळेसची जी प्रवेश प्रक्रिया होणार आहे ती फक्त त्याच्यामध्ये 2च कॅप राऊंड असणार आहेत, कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2. ठीक आहे, तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे समजून घेणं. आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि पूर्ण प्रवेश प्रक्रिया समजून घ्याल. चला तर मग समजून घेऊया संपूर्ण प्रवेश प्रक्रिया डिटेलमध्ये. तर मित्र हो, पहिली स्टेप आहे ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन. ही स्टेप तर तुम्हाला डिटेलमध्ये माहितीच आहे, कारण मागील 3 ते 4 महिने तुम्ही फक्त ऑनलाईन अर्ज करताय किंवा रजिस्ट्रेशन करताय. त्याच्या व्यतिरिक्त पुढे प्रोग्रेस काहीही झालेली नव्हती. ठीक आहे, तरीही आपण समजून घेऊया की तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा केला होता. तर तुम्ही ऑनलाईन अर्ज FC जाऊन किंवा तुम्ही स्वतः भरलेला असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले होते, ऑनलाईन फी पे केलेली होती. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट स्टेप त्याच्यामध्ये होती की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही स्क्रुटनी करायचे होते. ई स्क्रुटनी म्हणजे तुम्ही स्वतः करणे. त्यानंतर फिजिकल स्क्रुटनी म्हणजे FC फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स स्क्रुटनी केलेले असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला कन्फर्म करायचं होतं. हे पण तुमची स्टेप कंप्लीट झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळालेली असेल. ठीक आहे, तर इथपर्यंत तुमची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे आणि याची लास्ट डेट होती 5 डिसेंबर 2020. ठीक आहे, आणि आता इथून खरी तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, पुढची स्टेप आहे मेरिट लिस्ट. ऑनलाईन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे मेरिट लिस्ट, ज्याची तुम्ही मागचे 2-3 महिने वाट पाहत होतात. प्रत्येक कॉलेजकडून तुम्हाला फोन येत होता की मेरिट लिस्ट येणार आहे, लागणार आहे. ठीक आहे, तर ती मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे 7 डिसेंबर 2020ला संध्याकाळीच ती डिस्प्ले झालेली आहे. ठीक आहे, बऱ्याच मुलांनी ती चेक पण केली असेल. तर आपण इथं पाहूया की मेरिट लिस्ट म्हणजे काय. मेरिट लिस्ट म्हणजे तुमचा स्टेट लेवल रँक किती आहे आणि तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा रँक किती आहे. ठीक आहे, याबद्दल त्या मेरिट लिस्टमध्ये इन्फॉर्मेशन असते, म्हणजे तुमचा नंबर असतो त्याच्यामध्ये, कितवा नंबर आहे ते. ठीक आहे, आता मेरिट लिस्टचे 2 प्रकार आहेत. एक आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि दुसरी आहे फायनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 7 डिसेंबरला पब्लिश झालेली आहे, जसं की मी आत्ता तुम्हाला सांगितलं. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असते की त्याच्यामध्ये तुमचा स्टेट लेवलचा रँक आणि होम डिस्ट्रिक्टचा रँक या 2 गोष्टी असतात. हे तुम्ही स्वतः तुमच्या लॉग इनमध्ये तुमचा जो DEN ID आहे तो एंटर करायचा आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ हे एंटर केल्यानंतर तुमचं लॉग इन होतं आणि तिथे एक लिंक असणार आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा स्टेट लेवल रँक आणि होम डिस्ट्रिक्ट रँक भेटेल. ठीक आहे, आता याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टच्या मधला जो पिरियड असतो तो ग्रीव्हियन्ससाठी पिरियड दिलेला असतो. ग्रीव्हियन्स म्हणजे काय, जर समजा तुम्ही जी मेरिट लिस्ट चेक केलेली आहे त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला काही तक्रार असेल, ठीक आहे, काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, काही डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे राहिलेले असतील, ठीक आहे, काही समजा तुमची कॅटेगरी किंवा नाव याच्यामध्ये काही चेंजेस तुम्हाला जर आढळले असतील तर ते ती तक्रार तुम्ही रेज करू शकता. त्यानुसार तुम्हाला जसे पाहिजे तसे चेंजेस तुम्ही करून घेऊ शकता बाय युजिंग दिस ग्रीव्हियन्स. ठीक आहे, तर ग्रीव्हियन्स हे कधीपासून असणार आहे तर 7 डिसेंबर ते 10 डिसेंबरच्या दरम्यान हे तुम्हाला ग्रीव्हियन्स करायचं आहे. त्याच्यानंतर 12 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि फायनल मेरिट लिस्ट जी असेल ती तुमची ग्रीव्हियन्समध्ये जे काही तुम्ही चेंजेस सुचवलेले आहेत, जर काही कोणाला सुचवायचे असतील तरच, अन्यथा नाही. ठीक आहे, तर ते जे चेंजेस कन्सिडर करून फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाते. त्यामध्ये पण सेम तुमचा स्टेट लेवल रँक आणि होम डिस्ट्रिक्ट रँक हा पण तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करायचा आहे. ठीक आहे, आणि ती डिस्प्ले होईल 12 डिसेंबर 2020ला. ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आणखीन एक आहे की सीट मॅट्रिक्स हा
DTEच्या नोटिफिकेशननुसार 11 डिसेंबरला म्हणजे एक दिवस अगोदरच पब्लिश केला जाणार आहे. ठीक आहे. सीट मॅट्रिक्स काय भानगड आहे? तर सीट मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये ठीक आहे जो इंटेक असतो त्या इंटेकचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, म्हणजे कॅटेगरी वाईज ओपनसाठी किती असतील, SC साठी किती असतील, ST साठी किती असतील, मुलींसाठी किती असतील. ठीक आहे. हे डिस्ट्रीब्युशन त्या सीट मॅट्रिक्समध्ये असतं आणि त्यानुसार तुम्ही कॉलेजचा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही त्या सीट मॅट्रिक्सची हेल्प घेऊ शकता. तर मित्रांनो नेक्स्ट स्टेप आहे ऑप्शन फॉर्म भरणे. ऑप्शन फॉर्म फॉर दी कॅप राऊंड 1. ठीक आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला 2 वेळेस भरायचा आहे कारण तुमच्यासाठी कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 आहे. ठीक आहे. आणि 2 वेळेस तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे हे लक्षात ठेवा. तर ऑप्शन फॉर्म भरणे ही खूप आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. याच्यामध्ये जर समजा तुम्ही थोडीशी जरी चूक केलीत किंवा गल्लत केलीत ऑप्शन फॉर्म भरत असताना तर काय होऊ शकतं, तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असलेल्या कॅन्डिडेटला चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रँच मिळू शकते. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम अलर्ट राहायचं आहे, केअरफुली हा फॉर्म भरायचा आहे, इंटेलेक्च्युअली भरायचा आहे आणि परफेक्ट भरायचं आहे. ठीक आहे. तर तुमच्याकडून त्याच्यामध्ये कुठलीही चूक अपेक्षित नाही आहे ऑप्शन फॉर्म भरत असताना. ठीक आहे. तर ऑप्शन फॉर्म काय आहे ते पाहू आपण. ऑप्शन फॉर्म काय असतो? ऑप्शन फॉर्म म्हणजे एक तुम्हाला लिस्ट द्यायची आहे, प्रिफरन्स किंवा चॉईस म्हणता येईल. ठीक आहे. जे तुम्हाला आवडीचं तुमचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजचा नंबर तुमचा किंवा प्रिफरन्स जो आहे तो पहिला असेल. ठीक आहे. आणि जे तुम्हाला जे वाटतं की बाबा हे वर्स्ट कॉलेज आहे, काही नाही भेटलं तरी या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला तरी चालेल, असं वर्स्ट कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये हे सगळ्यात शेवटी असायला पाहिजे. ठीक आहे. तर हा प्रिफरन्स असणार आहे. कळलं? हा ऑप्शन फॉर्म. ठीक आहे. आणि हा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा तर तुम्हाला त्यावेळेस लॉग इन करायचं असतं. ॲक्च्युली हा जो पिरियड दिलेला आहे तो 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तुमचं लॉग इन करून हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. ठीक आहे. प्रिफरन्स द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग हा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची कॅप राऊंड 1ची जी प्रोसेस असते, जी अलॉटमेंट तुमची होणार आहे, ऑप्शन फॉर्मची प्रोसेस तुमची कंप्लीट होते. आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट ऑप्शन फॉर्मच्या संदर्भात, ऑप्शन फॉर्म भरत असताना तुमच्या आवडीचं कॉलेज म्हणजे असं कॉलेज की जिथं तुमचा नंबर लागू शकतो असं. ठीक आहे. तुमच्या पर्सेंटेजनुसार. नाही तर तुम्हाला पर्सेंटेज आहेत खूप कमी आणि तुम्ही अपेक्षा ठेवताय गव्हर्नमेंट कॉलेजेसची, तर काय होऊ शकतं की तुमचं ज्या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो असं कॉलेजही तुमच्या हातून जाऊ शकतं. त्यामुळं प्रिफरन्समध्ये टॉपला तुमचं असं कॉलेज असायला पाहिजे की ज्या ठिकाणी तुमची नंबर लागण्याची शक्यता किंवा पॉसिबिलिटी जास्त आहे, असं कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये टॉपला असायला पाहिजे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आता ऑप्शन फॉर्म भरलेला असेल 14 डिसेंबरपर्यंत. त्याच्यानंतर ॲक्च्युअल कॅप राऊंड सुरू होतो. ठीक आहे. 16 डिसेंबरला तुमची सीट अलॉटमेंट म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे हे तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करायचं आहे. आता याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात पहा. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर समजा तुम्ही काही 10, 15, 20, 25 असे ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजेसची नावे दिलेली असतील. ठीक आहे. त्यातल्या कुठल्याच कॉलेजमध्ये जर समजा तुमचा नंबर लागलेला नसेल, ठीक आहे, कोणत्याच नॉट अलॉटेड एनी कॉलेज, कोणत्याच कॉलेजमध्ये नंबर लागलेला नसेल तर तुम्ही डायरेक्ट सेकंड राऊंडला, तुम्हाला काहीच करायची गरज नाही, डायरेक्ट सेकंड राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल असणार आहात. ठीक आहे. आता दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते, तुम्हाला एखादं कॉलेज, तुम्ही जो काही तिथं चॉईसेस दिलेले आहेत त्यातल्या कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला असू शकतो. तर मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहू. पहा याच्यामध्ये काय होतं. समजा तुम्ही काय एक 20-25 कॉलेजेसची नावं दिलेली आहेत आणि त्यातल्या फर्स्ट ऑप्शनमध्ये जे तुम्ही नाव दिलेलं आहे त्या कॉलेजमध्ये समजा तुमची अलॉटमेंट झालेली असेल तर ते काय होतं, तुमचं जे ऑप्शन आहे किंवा ते जे कॉलेज आहे ते ऑटो फ्रीज होतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सेकंड राऊंडसाठी एलिजिबल नसाल. ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन तुमचं कन्फर्म करायचं असतं. ठीक आहे. पण त्या अगोदर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करावी लागते. सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काही फी असते, आय थिंक 1000 रुपीज फी इज देअर. ती फी तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे आणि त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झाली आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे सबमिट करायचे आहेत आणि ॲडमिशन तुमचं तिथं कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. ही झाली फर्स्ट पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर फर्स्ट ऑप्शन सोडून जर समजा दुसरा किंवा तिसरा किंवा 10वा किंवा 15वा अशा कॉलेजमध्ये जर समजा तुमचा नंबर लागलेला असेल तुमच्या प्रिफरन्स लिस्टमधल्या, ठीक आहे, तर त्यावेळेस काय पॉसिबिलिटीज असू शकतात.
एक तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही ती सीट समजा 10 नंबरच्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्ही ती सीट ॲक्सेप्ट करू शकता आणि स्वतः सेल्फ फ्रीज करू शकता, बरोबर. ॲटो फ्रीज नाही, सेल्फ फ्रीज. सेल्फ फ्रीज म्हणजे स्वतःच तुम्ही तिथं जे ऑप्शन असणार आहे की मला ते कॉलेज जे मिळालेलं आहे ते मला ॲक्सेप्ट आहे आणि मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला तयार आहे किंवा घेऊ इच्छितो, असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सेल्फ फ्रीज करायचे आणि ते सेल्फ फ्रीज करत असताना तुम्हाला ती सीट ॲक्सेप्टन्सची फी पे करायची आहे आणि त्यानंतर ज्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झालेली आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचे, तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक ऑप्शन असा असतो की बेटरमेंटचा. ठीक आहे, तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज पण तुम्हाला ठेवायचं आहे, पण मला दुसऱ्या राऊंडसाठी पण जायचं आहे, बरोबर. दुसऱ्या राऊंड याच्यापेक्षा आणखीन जर समजा चांगला कॉलेज जर समजा सेकंड राऊंडमध्ये जर मला मिळणार असेल तर मी बेटरमेंट ऑप्शन चूज करेन. पण बेटरमेंट ऑप्शन चूज करत असताना तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची फी ही पे करावी लागते. ठीक आहे, बेटरमेंट सेल्फ फ्रीजच्या ऐवजी बेटरमेंट करायचं आणि तुम्ही नेक्स्ट राऊंडसाठी इलिजिबल असता. जे अगोदरचं कॉलेज मिळालेलं आहे ते पण तुमच्याकडे असतं. जर समजा नेक्स्ट राऊंडला त्याच्यापेक्षा जर समजा चांगलं कॉलेज जर समजा तुम्हाला मिळत असेल तर त्या कॉलेजमध्ये सेकंड राऊंडला तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. ठीक आहे, तर ते बेटरमेंटचं ऑप्शन असतं. ठीक आहे, आणि ज्यांनी बेटरमेंट ऑप्शन घेतलेलं आहे ते नेक्स्ट राऊंडसाठी इलिजिबल असतात. याच्यानंतर असेल कॅप राऊंड 2, म्हणजे 19 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचं कॅप राऊंड 1चं ॲडमिशन तुम्ही कन्फर्म केलेलं असेल. आता याच्यामध्ये आपण पाहूया की कॅप राऊंड 2साठी कोण पात्र असेल. ठीक आहे, पात्रता. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहेत ते ज्यांनी बेटरमेंट ऑप्शन चूज केले आहे त्यांनी. ठीक आहे, म्हणजे कॅप राऊंड 1मध्ये ज्यांना अलॉटमेंट झालेलं आहे पण त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज त्यांना पाहिजे असेल ते कॅप राऊंड 2साठी इलिजिबल असतील. ठीक आहे, आणि दुसरे जे असतील ज्यांना कॅप राऊंड 1मध्ये अलॉटमेंट झालेली नाही. ठीक आहे, ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरला होता कॅप राऊंड 1साठी पण कोणत्याच कॉलेजमध्ये त्यांची अलॉटमेंट झालेली नाही आहे. ठीक आहे, तर असे कॅन्डिडेट कॅप राऊंड 2साठी इलिजिबल असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर 20 तारखेला कॅप राऊंड 2साठी व्हॅकन्सी म्हणजे सीट मॅट्रिक्स एकंदरीत व्हॅकन्सीचा चार्ट डिस्प्ले केला जातो. विद्यार्थ्यांनी तो त्यांच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करायचं आहे. ठीक आहे, 20 डिसेंबरला ही व्हॅकन्सी सीट किंवा व्हॅकन्सी चार्ट तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर 21 आणि 22 तारखेला 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबरला हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे परत कॅप राऊंड 2साठी. ठीक आहे, 21 आणि 22 2 दिवसाचा हा कालावधी असणार आहे आणि याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचं आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 24 तारखेला परत एकदा सीट अलॉटमेंट होते कॅप राऊंड 2मध्ये. तुम्ही जो प्रिफरन्स दिलेला असतो ऑप्शन फॉर्म भरलेला असतो त्यानुसार तुमची अलॉटमेंट होते. ठीक आहे, आणि हे असेल ते 24 डिसेंबरला. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये परत आणखीन 2 पॉसिबिलिटीज असू शकतात. ठीक आहे, कॉलेज तुम्ही अलॉट झालेलं असेल एखादं कॉलेज तुम्हाला. ठीक आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे, कारण याच्यानंतर राऊंड नसणार आहेत त्यामुळे जिथं कुठे तुमची अलॉटमेंट झाली असेल त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन ॲडमिशन करायचं आहे. ठीक आहे, कॉलेज रिपोर्टिंग मतलब त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे, फी पे करायचे आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचे. आता याच्यामध्ये दुसरी पॉसिबिलिटी काय की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता पण त्यातल्या कोणत्याच कॉलेजमध्ये नंबर लागलेला नाही आहे, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, तुम्ही तुमच्यासाठी अशी कुठली सेपरेट राऊंड वगैरे आत्ता तरी नाही आहे, पण गव्हर्नमेंट असा निर्णय घेऊ शकतं वॅकन्सी वगैरे जर असतील काही कॉलेजेससाठी किंवा काही कॉलेज काउन्सिलिंग राऊंड वगैरे ठेवू शकतात. ठीक आहे, काउन्सिलिंग राऊंड होऊ शकतो किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होऊ शकतो. त्यांना कोणतेच इथं अलॉटमेंट झालेली नाही आहे त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी एक सेपरेट राऊंड होऊ शकतो. पण सध्या तरी नोटिफिकेशनमध्ये असा तिसरा राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड वगैरे असं काहीही मेन्शन केलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं अलर्ट राहायचं आहे. 2च राऊंड आहेत आणि व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरायचं आहे आणि पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये जिथे कुठे भेटेल त्या ठिकाणी ॲडमिशन तुमचं कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे ॲडमिशन कट ऑफ डेट. ठीक आहे, कट ऑफ डेट म्हणजे काय तर ॲडमिशनचा शेवटचा दिवस कोणता असेल. तर आता जे DTEने नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे त्याच्यानुसार 2020-21साठी हा कट ऑफ डेट किंवा शेवटचा दिवस 7 जानेवारी 2020 हा असणार आहे. म्हणजे याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस ही स्टॉप झालेली असेल.
ठीक आहे. पण याच्यामध्ये जर समजा DTला वाटलं किंवा गव्हर्नमेंटला वाटलं जर समजा आणखीन एखादा राऊंड वगैरे कंडक्ट केला पाहिजे तर ते त्याच्यामध्ये चेंज करू शकतात. पण जे आता तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तुमच्यासाठी लेक्चर्स कधीपासून सुरू झालेले असतील तर जेव्हा कॅप राऊंड 1 हा कंप्लीट झालेला असेल म्हणजे 19 डिसेंबरला तुमचा कॅप राऊंड 1 हा कंप्लीट झालेला असतो म्हणजे 20 डिसेंबरपासून तुमचे लेक्चर हे सुरू झालेले असतील. अकॅडमिक इयर तुमचं अकॅडमिक 20 डिसेंबरपासून सुरू झालेला असेल. ठीक आहे. तर ही होती ॲडमिशन प्रोसेस. आशा करतो की आपणास पूर्ण ॲडमिशन प्रोसेस समजली असेल. ठीक आहे. जर समजलेली नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्यातले सगळे बारकावे लक्षात येतील. ठीक आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की जे DTचं नोटिफिकेशन होतं तर त्याचा आपण थोडासा एक धावता आढावा घेऊया. जे की आत्ता आपण ॲडमिशन प्रोसेस बघितलेली आहे. डेट फक्त याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. जसं की DTने म्हटलं होतं की 7 डिसेंबरला त्यांनी गुणवत्ता यादी तात्पुरती गुणवत्ता यादी डिस्प्ले करणार होते तर त्यांनी ती केलेली आहे. तुम्ही चेक पण केलेला असाल. त्याच्यानंतर 12 डिसेंबरला अंतिम गुणवत्ता यादी किंवा मेरिट लिस्ट ही डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पाहूया पहिला पॉईंट जो येतो त्याच्यामध्ये प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करणे म्हणजे सीट मॅट्रिक्स हे 11 डिसेंबरला येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे 12 ते 14 या तारखेच्या दरम्यान तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर अलॉटमेंट कोणत्या कॉलेजमध्ये झालेलं आहे ते 16 डिसेंबरला तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर 17 आणि 18 तारखेला तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन जे काही तुम्हाला सीट भेटलेली असेल त्याचे ॲक्सेप्टन्स करायचं आहे म्हणजे काही फी असेल ती पे करून ऑनलाईन पे करून तुम्हाला ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे. आणि 17 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झालेली आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. ठीक आहे. तर या डेट्स लक्षात ठेवा. त्यानंतर कॅप राऊंड 2 सुरू होतो. ठीक आहे. आता कॅप राऊंड 2 साठी 20 डिसेंबरला तुम्हाला ज्या काही वॅकन्सीज शिल्लक राहिलेल्या असतील ठीक आहे वॅकन्सीज आफ्टर कॅप राऊंड 1 तर ह्या 20 तारखेला डिस्प्ले केल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर 21 आणि 22ला कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे. 21 आणि 22ला कॅप राऊंड 2 साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. त्याच्यानंतर एक दिवस गॅप असेल. परत 24 तारखेला अलॉटमेंट होईल. तुम्हाला ज्या कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल त्या कॉलेजचं तुम्ही चेक करू शकता तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन अलॉटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर 25 तारखेला 25 ऑफ डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान तुम्ही काय करू शकता की वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवारांनी ॲक्सेप्टन्स करायचं आहे. बरोबर. म्हणजे जी काही फी असणार आहे आय थिंक 1000 रुपीज फीज फॉर दी ॲक्सेप्टन्स सीट ॲक्सेप्टन्स. तर ही फी तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे आणि त्यानंतर 25 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत तुम्ही ज्या कोणत्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झाली आहे तिथे जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे, तुमचं ॲडमिशन करायचं आहे. आणि हा टायमिंग पण लक्षात ठेवा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. हा टायमिंग लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 5 वाजेपर्यंतच तुमचं ॲडमिशन होणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस पण करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओबद्दल लगेच अपडेट मिळेल. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.